तुम्ही दिवसभर सगळ्यांसाठी धावताय, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करताय, पण रात्री एकटे झोपल्यावर मात्र तुमच्या डोळ्यात अश्रू का असतात? कारण तुम्ही दुसऱ्याला खुश करताय, पण स्वतःला मात्र विसरत चाललाय. स्वामी म्हणतात, ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल, त्या दिवशी तुमचं अर्ध दुःख कमी होईल. आजकाल लोक बाहेरून हसतात, पण आतून मात्र पूर्णपणे थकलेले असतात. कारण त्यांना एक सवय लागलेली असते, सगळ्यांना खुश ठेवण्याची. कोणी नाराज होऊ नये, कोणी आपल्याबद्दल वाईट विचार करू नये, कोणी आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून स्वतःचं मन मारत असतात. मनातील इच्छा दाबत असतात. स्वतःचं दुःख लपवत असतात आणि हळूहळू स्वतःलाच हरवून बसतात. तुमच्यासोबत एक कधी असं झालं आहे का? कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा. कोणी काही बोललं की लगेच मनाला लागतं. कोणी नाराज झालं की लगेच आपल्यामुळे सर्व काही होतं असं वाटतं. कोणी आपल्यापासून दूर गेले की आपण स्वतःलाच दोष देत राहतो आणि मग आपण स्वतःला बदलायला लागतो, फक्त ते लोकं टिकून राहण्यासाठी. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या खऱ्या स्वभावामुळे फक्त तुम्हाला सोडून जातात, त्यांना थांबवण्यासाठी स्वतःला बदलण्याची गरज नसते. स्वामी म्हणतात, स्वतःला त्रास देऊन जपलेली नाती शेवटी मन तोडून जातातच. आजकाल लोक प्रेमापेक्षा त्यांचा जास्त फायदा कुठे असतो ते बघतात. तुम्ही गरजेच्या आहात तोपर्यंत फक्त तुम्हाला जवळ केलं जातं आणि गरज संपली की हळूहळू दूर जातात. पण सगळं समजूनही आपण त्यांच्या मागे धावत राहतो. कारण आपल्याला एकटेपणाची भीती वाटत असते. लोक आपल्याला सोडून निघून जातील याची भीती वाटत असते. म्हणूनच आपण सतत ॲडजस्ट करत राहतो. स्वतःचं कुठेतरी कमी पडतोय असं नेहमी वाटत राहतं. आणि हे करत असताना आपलं मन रोज थोडं थोडं तुटत असतं. पण खरं सांगायचं तर सगळ्यात जास्त दुःखी कोण असतं माहिती आहे का? जे स्वतःपेक्षा आधी दुसऱ्यांचा विचार करतात, स्वतः रडून दुसऱ्यांना हसवतात, जे सगळं सहन करूनही मी ठीक आहे असे म्हणतात. पण अशा लोकांना जग खूप वापरतं. कारण चांगल्या माणसाला नाही म्हणता येत नाही. कोणी मदत मागितली की लगेच धावून जातो. पण शेवटी त्याच माणसाला कोणी समजून घेत नाही. पण एक वेळ अशी येते की तो आतून तुटायला लागतो, शांत राहायला लागतो. कारण त्याला माहीत असतं, माझं दुःख कोणाला समजणार नाही. आणि इथूनच तुमची खरी परीक्षा संपते आणि स्वामींचा आशीर्वाद सुरू होतो. स्वामी म्हणतात, लोकांना खुश करण्यापेक्षा स्वतःचं मन शांत ठेवा. कारण तुम्ही कधीच लोकांचं मन जिंकू शकत नाही. तुम्ही कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला, तरी कोणीतरी तुमच्या चुका शोधणारच. हे जग असंच असतं. लोकांना तुमचा संघर्ष दिसत नाही. त्यांना फक्त रिझल्ट दिसतो. तुमच्या मनात किती वादळ चाललंय हे कुणालाच कळत नाही. आणि म्हणूनच स्वतःला सतत प्रूव्ह करण्यापेक्षा स्वतःचं मन जपा. ज्यांना तुमची किंमत आहे ते तुम्हाला समजून घेतील आणि ज्यांना नाही त्यांच्यासाठी बदलण्यात काही अर्थ नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात नाही म्हणणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक वेळेस सगळ्यांसाठी अवेलेबल राहणं गरजेचं नसतं. प्रत्येकाला एक्सप्लेन करणं गरजेचं नसतं. कारण काही लोक फक्त तुमची कमजोरी शोधत असतात. म्हणूनच स्वामी सांगतात, स्वतःला जपा. कारण तुमचं मन तुटलं तर हे जग तुमच्याकडे वळून पण पाहणार नाही. पण त्या सुटलेल्या मनासोबत तुम्हाला जगायचं असतं. म्हणूनच स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःला वेळ द्या. स्वतःवर प्रेम करा. स्वतःसाठी थोडं जगायला शिका. कारण स्वतःला हरवून मिळालेलं प्रेम कधीच सुख देत नाही. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.